आपण इथं मोहरीची झाडं पाहतोय। इथे आपण काय केलेलं आहे, मोहरी या पिकाला सुद्धा कांदा आणि मोहरी या दोन्ही पिकाला आपण या ठिकाणी जे पोटॅश आणि फॉस्फेट फर्टिलायझर जे दिलं ते ट्रायल अँड एरर बेसिसवरती 1 2 3 4 5 आणि 6 कांद्याचे वाफे लावलेले आहेत। आणि 6 कांद्याचे जे वाफे आहेत त्या वाफ्यांमध्ये आपण तुरळक ही मोहरी पण लावलेली आहे। आता या मोहरीमध्ये आपल्याला कसा बदल झालेला दिसून येतोय पहा। तर आपण काय केलं, जी झाडं मोठी दिसत आहेत सगळ्यात उंच टॉपमोस्ट, उदाहरणार्थ हे झाड आहे पहा, सगळ्यात उंच आहे, त्यानंतर हे झाड बुटकं आहे, हे झाड बुटकं आहे, हे झाड बुटकं आहे, हे बुटकं आहे, हे बुटकं आहे आणि हे उंच आहे, हे मोठं आहे। म्हणजे जी सगळ्यात टॉपमोस्ट झाडं वाढलेली आहेत, या टॉपमोस्ट झाडांना आपण ट्रायल अँड एरर बेसिसवरती हे जे दोन्ही प्रकारचे खतं आहेत हे आपण दिली होती। आणि याचा फरक असा झाला की या झाडांना आलेली फुलं, या झाडांना येणाऱ्या शेंगा, झाडाची उंची, झाडाची तब्येत, कोणत्याही झाडावरती रोग आलेला नाही, हे या ठिकाणी या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य आहे। म्हणून हळूहळू आपण अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झाल्यानंतर तेलबिया किंवा तेल देणारे जे झाडं आहेत, मोहरीचं तेल, त्यानंतर सोयाबीनचं तेल,